नमस्कार मित्रांनो, मी मीरा मुंडे, तुळजाई ॲग्रो फार्म हिबट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कुक्कुटपालन टाकण्याचे कारण म्हणजे माझ्या मिस्टरांना कावीळ झाली होती. कावीळ झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जास्त वाढला आणि त्यानंतर त्यांना ड्युटी करणं अशक्य होते. त्यामध्ये 1 वर्ष आमचे ट्रीटमेंटमध्ये निघून गेले. त्यानंतर त्यांना काम करणं झेपत नसल्यामुळं आम्ही घरी विचार केलो की कुठला बिझनेस टाकायचा, दूध व्यवसाय टाकायचा का शेळीपालन व्यवसाय टाकायचा का कुक्कुटपालन व्यवसाय टाकायचा. यामधून विचार करून कुक्कुटपालनामध्ये मेहनत जास्त लागत नाही, त्यामुळे आम्हाला धावपळ पण नाही लागत आणि ओझ्याचे काम पण नाही लागत. त्यामध्ये आपल्याला त्रास पण नाही होणार, यामध्ये आपला फायदा आहे. त्यासाठी आम्ही जास्त काही नाही केलं. एक साधारण गावरान पद्धतीने बांबूचे शेड उभा केलेत. सुरुवातीला स्टार्टिंगला आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही जास्त काही नाही केलं. आणि बघू शकता तुम्ही, हे शेड 20x60चा शेड आहे. बघू शकता तुम्ही, 20x60चा हा शेड आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही यात पैसे जास्त न खर्च करता 40,000मध्ये कोंबड्या आणल्या होत्या. काही पिल्ले होते आणि काही मोठ्या कोंबड्या होत्या. 20x60चा हा शेड आहे. बघू शकता तुम्ही, साईडला चिमटीचे पोल आहेत आणि त्यावर बांबू आहेत. त्याच्यावरती पांढरी फळी आहे आणि उसाचं पाचट वरती आहे आणि त्याच्यावरून मेन कापड असं झाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तिचे पोल असे उभा केलेत आम्ही. स्टार्टिंगला आम्ही आमच्या तालुक्यामध्ये जवळपास कुठेही गावरान कोंबड्यांचा फार्म नव्हता. त्यामुळे कोंबड्या गोळा करायला फार अवघड गेलं आहे. कारण गावामधील एकाही गावामध्ये 100 कोंबड्या मिळणं अशक्य होते. त्यामुळे ते 8 गावामधून जाऊन कोंबड्या आणल्या. कुठे 4 भेटल्या, कुठे 5 भेटल्या, अशा गावामधून जाऊन कोंबड्या आणल्या. त्यानंतर एका गावामधून कोंबड्या काही आजारी होत्या, ते आम्हाला आणता वेळेस कळाले नाही. त्यामुळे आमच्या कोंबड्यांना इथं आल्याच्या नंतर आजार होऊ लागला. त्यामुळे आमचे 99% पक्षी मृत्यू पावले. त्यानंतर आम्ही न घाबरता न खचता त्यानंतर यामधल्या सगळ्या कोंबड्या रोगी होत्या. त्या कोंबड्या 2 ते 3 कोंबड्या वाचल्या गेल्या. आम्ही 6 कोंबड्या बाहेरून आणल्या जून महिन्यामध्ये. त्यानंतर 12 ते 14 महिन्यामध्ये 500 कोंबड्या झालेल्या आहेत आणि 200 पिल्ले होते. अशा तऱ्हेने आम्ही 2 वर्ष कष्ट केलो. बघू शकता तुम्ही. जोड व्यवसाय म्हणून आंब्याची झाडं 250 आणि पेरूचे झाडं आम्ही 1000 लावले. आमची बाग पेरूची पलीकडे आहे. तुम्हाला सांगू नंतर आम्ही याविषयी माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला मिळून जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.